जगण्या गेल्या ना पाखरं गेले सगळे. हो आता काय करू आपण? टरबूज खाता का टरबूज? कुठे टरबूज राहिले आता? त्या वावरात एक टरबूज नाही राहिलं. मग राहिले सुले सगळे येचवाच करून नेले मातीच्या बाबानं. नाही ना, आपण लपून ठेवले का? चांगले चांगले काढले होते मी 4-5. मी एका झाडाच्या खाली लपून ठेवले बरोबर कचऱ्यात. मस्त ते खाऊन आपण एक एकाला जरूर ते खायचं. बा म्हणजे लपून ठेवले नाही असं काय आहे का? मग काय ना, मग आपण सगळं निघून टाकून आपल्या शरीर राहत नाही असं आहे ना. मग म्हणून मी बरोबर 5-6 लपून ठेवले बरोबर कचऱ्यात. एक खायचं, घरी नाही न्यायचं. इथंच आपण जेवण राखायची आणि मस्त फसकल खायचे. चला मामा, हा एक घेऊन ये मग आता. चल चल चल, डपडी इथे सवडी घेते रावडी इथे डबडे रावडी. बरोबर चल लवकर चाल. हो मारती जाय आता, दादू कल्ला करा. ते म्हणे मी येतो म्हणे अर्ध्या घंट्यात मी. चल लवकर. पाखरं का खा रे का जेवायला ठेवते का नाही रे काही? अबे ओ लगा पोट्टे हो, काय करू राहिले बे? हा 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 हा. म्हणते रखवाली वा रे वा. म्हणजे पोट्टी खवरायला टरबूज आणि पाखरं खवरायला ज्वारी. बरं बरं. काय आलं का संख्या? काय काम आहे का तुझं? हा मा बुड्याला जर माहीत झालं काय म्हणून मग? हा हे काय म्हणून कोणती रखवाली म्हणून तुला म्हणलं अर्धा घंटा थांब जरा. हा येतो घरून तर घरून येलो तर इकडे 5 वाजलं सगळं. हा बसले टरबूज खातले का? काय माणसा तुम्ही? ते माटीला जरासं पाखराने खाल्लं पाहिजे. मग त्याने काय कुठं खावत ना. मग जाऊ दे तिकडे. आपल्या कळबा येईल, कळबा ढोरासाठी आपल्या. बस तेच होणार आहे आता. मग तुम्हाला जर रखवाली पाठवलं म्या झालं बिलकुल. हे एक पोतही जेवारी होत नाही ते. काऊन की बस कळबा सोंगा घरी जा. याच्या पडायला काहीच होणार नाही. जाऊ दे आता. ते तर म्हणलं हे टरबूज कुठचे आणले म्हणलं? टरबूज त्या वारात इकले आपण सगळे. आता हे कुठचे होय? काही नाही, आम्ही कसे 4-5 लपून ठेवले होते. तुम्ही ते काय तोडले का नाही? आम्ही एका झाडाखाली लपून ठेवले 5-6. बस एक खायचं म्हणलं रोजच्या रोज असं होतं ते. बरंच बरं आहे बाबा. लोकांना 2-4 टरबूज घरी ठेवलेच वाटते. मग काय जाऊ दे आता. काय आपल्याला फायदा झाला काय आहे त्याचं? बरं मी काय म्हणतो, मग कसं करून राहिले मग आता? करता का रखवाली करता का सांगा आजचे दिवस? हो तुम्हाला 50-50 रुपये देतो मी. हो म्हणजे कसं आहे, आज मामांग जरा काम आहे. आपलं कसं आहे, हनुमान जन्मोत्सव आहे. हो तर गावात मुले कसं तिकडे मंडप गिंडप काम आहे. हे जेवण राखणं काही होत नाही माझ्यानं. तर मग आजच्या दिवस कसं पंक्तीच्या टाईमवर या तुम्ही. समजा आंधी एरी संध्याकाळच्या पायरी आहे. तर म्हणून म्हणलं कसं जरासं कसं दुपारी गिपारी हो पा एवढं म्हणलं आजच्या दिवस एक पर तुमची शिदुरी गिदुरी पाठवून देतो तुम्ही. डेन्यावर जोड 50 रुपये कालचे 50 रुपये झाले तुमच्याकडे. कालचे 50, आजचे 50. मग काल काय म्हण तुम्ही टरबूजी काय चालू म्हणे एवढे जेवण राख म्हणे 50 दिन. मग ते धरून दिलेच नाही तुम्ही. आले का? दिले ना बाबा. मा बाबाने दिले ना तुले? 1000 रुपये द्या सांगा मी. टरबूजाचे नफा आला त्याचे तू कपडे गिपडे घेतो म्हणे तुले. गाणे तर सुरू झाले वाटते. हा तिकडे झालं वाटते सगळं आता. मग काय आता? जाऊन थांबा तुम्ही. ना अजून कायच्याच काही नाही. आता तर सामान्यानं सुरू आहे. भाण्या गिने हे 2-3 पोट्टे आहेत. मी आलो तुम्हाला सांगासाठी. त्याला काय जमते का ते? तर आता कसं लावलं असं त्यानं चेकिंग करणं सुरू असेल बरोबर आहे का नाही. तर आता काय करता मग तुम्ही? थांबता का कसं करता म्हणलं? 50 देतो तुम्हाला. 50 आणि 50 100 कालचे. चालते का? बरोबर चालते चालते. ठीक आहे. मग आता काय, आता मी भाकर पाठवून देतो तुमची. आणि संध्याकाळी 5 वाजता समजा हनुमान जन्मोत्सव आपल्या गावात नाही. तर आता तोपर्यंत तुम्ही 5 वाजेपर्यंत काही घरी येऊ नका. संध्याकाळी 6-7 वाजता पंगत बसते. त्याच्यानं काही टेन्शन घेऊ नका. हो येतो ना आम्ही 5-6 वाजता येतो. 6 वाजता पाखरं गेले की बस आलो. तेच म्हणलं 5-6 वाजता कसं ऊन उतरलं की पाखरं लय येतं. म्हणून म्हणलं 5-6 वाजता सगळे पाखरं हगळून द्या. 6-6:30 घरी या. हो येतो बरोबर येतो. तेच म्हणलं आता एवढं टरबूज खाऊन घ्या. फटकन एक चक्कर मारा. असे पाखरं दिसले नाही पाहिजे मला डबल आता. नाही तर 1 रुपया देणार नाही. आता फक्त टरबूज खाता खाता झाले. अगोदर आम्ही लय हाणले. मग एकही पाखरून नाही आलं. जा तुम्ही आता जा. हो आम्ही येतो 6-7 वाजता. आता दिले ना बाबा हाणून. ते आलेच का अजून? अरे बाबा शेंगा नाही धरल्या ना म्हणा. थांबा जराशी गडबड कायले करून राहिली. कोण काय करा आता? कास्तकार म्हणलं की सगळ्यालाच पोसा लागते बा. हो प्राणी मात्र कोणती असो, वानर असो का पाखर असो काही असो, सगळ्याचा आपापला हिस्सा घेऊन चालले जाते. उरलं सुरलं आपलं. हो चला बा देऊ येईल जरासं दूर हाणून. हो म्हणजे येणार नाही लवकर. हो चला. आम्ही हाणू लागतो तुम्हाला. हो चला चला. हो देऊ खेळून तिकडे. हो चला 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 चला. हॅलो चलो चलो चलो. चलो चलो चला हाणार रे. चला 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 चला. चला बा इथपर्यंत आणले रे बा. जाऊ दे आता. कसं 2-4 घंट्याची निचंती आता काही येत नाही तिकडे. रवट्टी तिकडे आता. वा बळे का आबाजी मंदिर वा बापा जंगलात आहे बा. कोणाचं मंदिर आबाजी? मी पाहिलं नव्हतं एखादं.
बाबा बाबा लय जुनं मंदिर आहे बाबू हे. इथं जंगलात आहे, लय दिवसाचं आहे हे. आम्ही तर लय खेप येतो इथं. आम्ही आलो तर इकडे जंगलात म्हणून कोण बांधलं सर आबूजी कोण बांधलं आणि काय बांधलं, पण कसं आहे माय आबोश सांगे बा, इथं एक गाव होतं म्हणे पहिले. हो, इथचे लोक उठून गेले म्हणे इथून गाव सोडून, कोणी राहिलं नाही, पण मंदिर कायम राहिलं. हो, कोणतंही गाव म्हणलं की तिथं हनुमंतरायाचं मंदिर असतेच. हो, ती त्याची खूण आहे गावाची. हो, तर मग हे मंदिर इथंच राहिलं. तर आम्ही काय करतो, हनुमान जन्मोत्सव असला की आपलं कसं येतो इथं, आणि आपलं कसं फुल हार हे ते वाहतो आणि चाललं जातो. हो, असं असते बा. इथं काही नाही, कोणी येत नाही, जंगलात आहे, एकटंच आहे बापा हनुमंतराय. इथं गाव होतं नाही आबूजी होते तर काही घराचे आपल्याला ते जमिनीतले पाय बी दिसते, तर गोटे गिटे हे ते हो दिसते तर. असं होतं नाही आबूजी बोला पण आता कोणीच नाही हो करायला आबूजी काय म्हणलं आता आपण करता का इथं काही काही करता का म्हणलं काय करता बी, काय करता सांगा तुम्ही. काय म्हणतो आबूजी संध्याकाळचा कार्यक्रम आहे की नाही आपला अजून तर मला 10 नाही वाजले तर आपण काय करू हो मस्त शिरा भाजू शिरा हो मस्त साखरेन रवा आणला डालडा आणला की बस इथंच भाजू आपण कळी आणि इथं आपले हे बी आहेत वानेर हो सगळे प्रसाद बी देऊ आपण पैशाचे पानं जमा करू आणि त्याच्यावर द्यायला देऊ नाही रे बा, हे कुठं वाढणार आहे का, खरं आहे का रे बा, हे कुठं जागेवर राहते तर. आपण हाणत आणू आपण इथं मस्त इथं आले ओके सगळ्याला आपण प्रसाद देऊ हो प्रसाद खात असले येते तर कोणी येते येते ते मग हनुमंतरायाचं मंदिर आहे टिंका तिथे बसून ऐकते वाट पाहू राहिली तिथे आपली तुम्ही म्हणता का ते काही खोटं नाही का. हो ना, त्याचे भक्त येऊन बसलेत तिथं, बिचारायला पाणी नाही, कटकट कटकट काय नाही, पाला पाचवा खातीत बा, जंगलाची राहते तर नाही का. हो, तसंच करू मग नाही का आपण. हो, शिरा भाजूले का जा. नाही म्हणलं कोणाला बोलावं का अजून समजा काही लोक बोलावं इथं कसं करता काही नको बोलावू कोणाले. आपण कसं आहे, या आपल्या जे हनुमानाचे भक्त आहेत की नाही, यायच्यासाठीच प्रसाद भाजू. हो, गावातल्यासाठी आहे ना, गावातनी कार्यक्रम संध्याकाळचा. हो, जाऊ दे, इथं काय अजून गर्दी करता तुम्ही. हा, 10 20 किलो साखऱ्या आण लागेल तिकडे. बस झाला आपला. हो, 10 किलो रवा आणि 10 किलो साखऱ्या. बस एवढं तुम्ही सामान सुमान मी लिहून देतो, तेवढं ते दुकानातून घेऊन या. नाही म्हणलं कंदील आबाजीले माया आबाजीला सांगू का आणि घुसलेले बस बाकी नाही मग कंदिलाला नको सांगू, ते कसं आहे, ते अर्धा गंज तर तेच खातील का, त्याला नको बोलवू. हा, हो, फक्त मी आणि भुसणे आणि तू आणि तो आबोजी, बस एवढेच जण. हा, हो, याच्यापेक्षा जास्त बोलवू नको. हो, बस झाली एवढे. आपण मस्त कसं आपण कायसाठी करू राहिलोय, याच्यासाठी भक्तासाठी, आपण लोकांसाठी नाही करू राहिलो, लोकांसाठी आहे गावात. हो, जा मग आता. हो, मी काय सांगतो तसं दुकानात जा, मी फोन करतो दुकानदाराले, हे सामान देऊन द्या म्हणा. हो, मी पैसे देतो त्याचे. आबाजी म्हणलं सामान सांगा एक रंगाचा डबा आणू का मंदिर गिंदिर मस्त रंगू आपण म्हणजे चांगलं वाटतं मग जरा गमते माणसाले घेऊन ये तेवढा एक रंगाचा डबा घेऊन ये आणि एक झाडणं आणजो. हा, इथं साफसूफ करावं लागेल जरा आपल्याला. बाकी कसं त्या भुसण्याला म्हणा पाण्याची कॅन, एक गंज आणि बाकी सराडा गिराड जे काय लागते ते सगळं तुम्ही माचीस गिशीस बाकी सगळं घरचं घेऊन या तुम्ही 3 जण. हा, ते आबूजीला सांगतो. बरं फक्त तुम्ही जेवारीकडे एक हे मारता चक्कर हा लय पाकरा आहे तर मारीला कल्ला कर आम्हाला हो हो, पाय तुम्ही जा, तुम्ही जा. हो, जा. मला काय माहित नाही मी इकडे दही नानाला आलो होतो पण काय होतं काय आवडलं माझ्या ना अरे बा शिरा भाजा लागते ना वावरात ते जंगलात एक मंदिर आहे हनुमंत राहायचं तर ज्याने आबूजी म्हणे तिथे जेवढे बी वांदे आहे का नाही त्या सगळ्याले शिरा भाजायचा म्हणे आपल्या 10 किलोचा 10 20 किलो तर म्हणून म्हणे भुसण्याले बोला मग जगण्याच्या आबूजीले आणि समजा आम्ही दोघं हो एवढे जण अरे किती काही सर्वांना डॅने हा हो म्हणजे मोठ्याला बोलवतात पण मला नाही सांगितलं नाही. आता मी काय काय सरा गंजच खात होतो काही लेखाचं काय आहे रे पुट्टो. संख्या ऐकलं रे बाबू ऐकलं कंदील आबूजी नाही ऐकला काही नाही म्हणलं बस असंच आहे आमचं राहू द्या ना सगळं समजते ना का रे एवढे घाटामध्ये शिकवायला पाहिजे. अरे बाबू राहू दे ना म्हणलं मुकाऱ्यानं बसणं सगळं समजते ना बाबू देवलाच होय ना तू. हा तुला काय वाटलं का लय हुशार झाला का तू आता. मग डॅनी आबाजी आपलं जे वारनेर आहे त्याला तू शिरा भाजून राहिले असं सांगू राहिलं ना ते बरोबर संख्या. हा ते मध्ये ऐकू नाही का. जाऊ द्या ना करू राहिले महाप्रसाद तर करू द्या ना मग वानेरासाठी तुम्हाला काय करायला लागते मग हा चालू आहे ना मग करू राहिलं ना करू द्या. हो ना आपण काय करे ना चांगला आहे ना चांगली गोष्ट आहे ना. आता प्राणी मात्राला जर करू राहिला चांगली गोष्ट आहे त्याची. हो पण माय काय म्हणणं होतं आता कसं 4 लोक आले बी तर काय बिघडून राहिलं त्याचं. मी आलोय समजा तर मला हाकालून देणार आहे का ते. हा शेवटी महाप्रसादच होय का नाही कोणाला नाही म्हणत असते कोणी. मग हो काही हरकत नाही मी येतो थोडंसं मागून. हो कसं हनुमान चालीसा वाचा लागन हे ते पुस्तक लागणार नाही का. हा ते सगळं मी घेऊन येतो काय काय नाही तर आणि ते पैशाचे पानं हो तेही तोडतो मी आपलं रुईचा एक हार तेही करतो. मग आता काय तेवढं आणल्यावर काही येऊ देत नाही म्हणते. जाऊ द्या या ना तुम्ही डॅनी आबाजीला माहित आहे तुम्हाला बोलायला नाही तरी तुम्ही येता मग जाऊ द्या म्हणून काही हरकत नाही. बरं मग आता घेतो आम्ही सामान सुमान आणि तुम्ही लवकर चक्की बंद करा आणि आम्ही निघतो पुढे या तुम्ही. हा गंज घेसाल का तुमची इथं गंज पाहिजे पण ते बघ घरचं नको सांगून राजा घरचं कुठं बा आहे पा घरचं मला सांगूच नको हो इथचं सांग काय आणायचं भलाही लागलं तर एखादा जर दैनाला एखादा गंज घेऊन जर आला हो तर त्याचा घेऊन येतो मी. हो भलाही त्याचं गहू घेऊ आपल्या याच्यात टाकतो डब्यातनी आणि गंज घेऊन येतो चालेल का. त्यांना कोणाचा चालते फक्त आला पाहिजे द्या या घेऊन तुम्ही कोणाचा तरी तेवढा मेळ बसवा माघारी नाही म्हणून म्हटलं. चला निघतो मग आम्ही आता किराणा दुकानात जातो सामान घेऊन रवाना होतो. आता सामान कोणतं घेऊन राहिले हे शिरानं आपलं काय साखऱ्यानं रवास टाकते का बा चांगला बनला पाहिजे. अरे काय सामान काय सांगितलं मला डॅनेनं सामान सामान आपलं हे साखर सांगितलं 10 किलो रवा आणि डाळडा 5 किलो का 1 किलो डाळडा 1 किलो
अरे का करून करणं भाजून पिणं त्या डॅडीला काही समजते का काय असते शिर्यात नाही मी सांगतो तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही ध्यानात घ्या आणि तेवढं सामान एका चिठ्ठीवर लिहा. मग कोणकोणतं पाहिजे तर सांगा सांगा, आम्ही ध्यानात ठेवतो मग लिहितो. तर पहा 10 किलो साखर 10 किलो रवा डालडा काही घेऊ नका. कसं ते वाणीराजे घसे बसायचे तर बसा लागेल मग त्याने कुठे इलाज करा. तर तुम्ही तूप घ्या. हो शांतारामच्या घरी जा 1-1.5 किलो तूप आणा. हो पैसे एक परी ते कोण देऊ राहिलं पैसे कोण देऊ राहिलं हे सगळं डॅनी आबाजी राहिले उदारी हे ते सगळं ते देतात. बरोबर मग ती शांतारामला सांगून द्या तेवढंच मग हो तर म्हणा हे डॅनी आबाजीने सांगितलं मला. त्याच्यानंतर किराण्यामध्ये अजून आपलं इलायची लिहा. हो चांगली 50 ग्रॅम. हो ना अगं बघा आपलं काय बिलकुल डॅनियाला समजलं पाहिजे काय असते शिरात. 50 ग्रॅम आपली इलायची. त्याच्यानंतर मनुकाल्या पावभर चांगल्या. काजूल्या पावभर, बदामल्या पावभर, पिस्ताल्या अर्धा पाव. हो लय महाग आहे ना. एवढे आता मस्त त्यात टाका आणि खोबरे घ्या किलो 1.5 किलो समजा. म्हणजे कसं शाही बिलकुल शिरा बनते आपला. हो एवढं सामान पाहिजे नाही आणि आम्हाला फक्त साखर रवा सांगितला होता. मग कसं काय होतं बाई? अरे काय वटम आहे काय कसं करावं मग काय त्याचं काय खाला की समस्या त्याला. जा तुम्ही मी सांगत तेवढं सगळं सामान घ्या. काहीच कमी करू नका याच्यात घ्या. पाण्याची एक मस्त फर्स्ट क्लास कॅन घ्या आणि एखादी बैलगाडी घ्या. सगळं सामान घेऊन चालले जा पुढे. मी येतोच मागून. बरं तसं करतो मग. फक्त म्हणलं तुम्ही काय करता तेवढं गंजाच पाहिजे. गंज आणि चमचा आणला तेवढा. हो ना थांब एखादं गिराईक घेऊ देतो. हो एखादा आलं की बस त्याचाच गंज घेऊन तुम्ही त्याची काही काळजी करू नका तुम्ही. हो करतो मी बरोबर. या तुम्ही फक्त या. भरोसा नाही सरपंच साहेबाला म्हणलं हे पहा या पोट्टेला पाठवलं ना डॅनी आबाजीनं. हे यादी केली आम्ही एवढं सामान आणा सांगितलं यायले. तुमच्या त्या बुकात लिहून ठेवा ना उधारीत नाही. हो ना पण सामान का उलसं लिहिलं का तुम्ही हा हो मला पहिले विचारायला लागेल का बुडेले. मग तुमचं काय आहे काय नाही तर करायची तिकडे शिरा भाजायची तुम्हीच पोट्टे बावा काय सांगता येते. थांबा म्हणले फोन लागू द्या. हॅलो हां बोला दुकानदार साहेब सरपंच साहेब बोला. का म्हणलं डॅनी आबूजी तुम्ही सामान घेऊन सांगितलं का म्हणलं पोट्टे येले आणायचं. हा पोट्टे आले बा चिठ्ठी घेऊन. हो देऊन द्या साखऱ्या द्या आणि ते रवा द्या. 10 किलो साखऱ्या आणि रवा आणि इलायची देऊन द्या. विलायची हो देऊन द्या 10 रुपयाची. आहे ना डॅनी आबू साखऱ्यान ते रवाच नाही याच्यात बरेच आयटम दिसून राहिलं ना हे. हा मोठी यादी आहे ना हे. नाही काय रे लय काय रे कोणतं 4-5 सामान आहे बुवा आमची तेवढेच आहे फक्त ते साखऱ्या रवा आणि ते आपलं इलायची आणि डालडा. ना डालडा तर खोडला आहे ना. यानं काय केलं हे बा 10 किलो साखऱ्या आहे 10 किलो रवा आहे. इलायच्या 50 ग्रॅम, खोबरा 1 किलो, मनुका आहे पावभर आणि त्यानंतर काजू बदाम पिस्ता अर्धा पाव. इतके आयटम आहे बा. एक माचीस इतकं आहे याच्यात. हो एवढं काही सांगितलं मी अबे एवढं काय सांगितलं रे पोट्ट. सांगितलं आम्हाला सामान घेऊन या म्हणून काय काय पाहिजे शिरा घेऊन या म्हणे. मग आता ते आम्ही विचारलं आणि एवढं घेतलं. बरं जाऊ दे लिहिलं हो खाऊ दिलं का नाही का. हो येईनच काही खावा तर काजू बदाम नाही का. हो जाऊ बरं ठीक आहे देऊन देते येईल काजू बदाम काय जे असेल तेवढं यादीतलं मा खात्यावर लिहून टाका मी देऊन देईन ते. हो आता ते डालड्याच्या जागी काय लिहिलं मग त्यानं. तूप लिहिलं ना तूप. शांताराम भाऊजी तूप आणायला लागतं आम्हाला. तूप लिहिलं ना 1 किलो. लिहिलं म्हणते बा तूप. हो ते काय शांताराम भाऊजीतून आणतो म्हणे बा. बरं आणू दिलं का हो तुपाचा शिरा होऊ दे. हो 1 कपचा नाही का. हो बरं ठीक आहे आणा म्हणा काही हरकत नाही. त्याला सांगून द्यायचा म्हणा देतेच म्हणा पैसे. सांगतो ना. हो सांगतो. प्रसाद भाजू राहिले वाटते वावराची नाही का हे. हो मला तर बोलावलं नाही बाई ना. अरे का म्हणलं डॅनी आबूजी काही आम्हाला प्रसादाला बोलावता का नाही म्हणलं. हा हो ते वावरातल्या त्या हनुमानाच्या मंदिरापाशी करून राहिले का तुम्ही. हो तिथेच करून राहिलो. हो आपण काही आम्हाला काही आवतं नाही काहीच नाही म्हणून म्हणलं. नाही कोणालाच आवतन कोणालाच नाही. आम्ही 4-5 जण करणारे बस. हो तिथं कसं आहे हनुमानाचे जे भक्त आहे ना आपले वानर सेनेसाठी आहे ते सगळं. हो माणसासाठी नाही इकडे. हो तिकडे गावात तुमचं आमचं इकडे आहे. 2 वाजे लोक निपटते आमचं. बोले का नवीन असं यायचं तर म्हणजे असं म्हणजे जंगलातले सगळे वानर जमा करून त्याच्यासाठी आहे का हे प्रसाद महाप्रसाद. हो त्याच्यासाठी माणसाचं काही काम नाही ना. हो आहे ना गावात आता का इकडे याच लागते का. ठीक आहे ते अगरबत्ती पुळा आणि 1 नारळ हे ते देऊन देजा. हो तेल गिल देता जरासं दिव्या टाकायला. हो 1 किलो तेलाचं पाकिटही देता त्याच्यात. ठीक आहे ठेवतो मग. बाबा माणसाचं कामच नाही म्हणजे बा खतरनाक काम दिसते यायचं. बाबा तू पण काजून बदाम चांगला शिरा दिसून राहिला. बरं ठीक आहे. हो जरासा उरला सुरला तर आणजा प्रसाद आपल्याला. भल्ला गोड लागतील का जंगलातला. ठीक आहे मग ठेवतो. अरे आलो वाटते झुमऱ्या नाही का. अरे हा काय आहे झुंबर. अरे मी काय म्हणलं खंडीराव भाऊजी आपले गहू आहे म्हणलं 10 किलो गहू आहे आणि आपले 5 किलो ज्वारी आहे. वरची ज्वारी खालचे गहू. ते देऊन टाकता म्हणलं लवकर. किती वाजता येऊ. काही सांगा तसं तर आताच काढलं असतं म्हणा. पण कसं गंज बरं आहे याचा नाही का. गंज घेऊन जावं लागेल. मी काय म्हणतो आपलं तू काय 4 वाजता ये. हो 4 वाजता ये. एरी कसं आहे आता म्हणजे अजून दैन येऊ द्या लागेल. हो दैन आले की मग एखादा मग सुरू केली मग एका दैन सुरू करायला नाही पुरत ना. तेच म्हणलं घासायला अटकते ना मग म्हणता कमी आला बा दैन. बरं ठीक आहे मग तसं करा. फक्त कसं करा 4-5 वाजता येईन मी. आता संध्याकाळचं जेवण तिकडेच आहे. बरं चालते मी संध्याकाळी उशीर येईन मी. काही वादा नाही. 2 ठेवा फक्त गवार गहू ज्वारी. हो चालते काही आहे ना तू तर म्हणा ना. हो 4च्या पुढे येतो फक्त म्हणजे मग आमचं आठवून जाते गंजाचं भागून जाते. हो ठीक आहे मग ठेव तिथं ठेव. बरोबर ठीक आहे. हो ठेवतो मी. हो येतो. मला वाटतं नाही का.
आला का रे बा कधी येईल तेच तर म्हणलं मी आलं कसं काय आलं नाही घेतलं सामान गिमान आणलं का बरोबर बैल बंडीतलं आणलं का सगळं काय तर बरं झालं आलो संग अर्ध सामान तर सांडवत आणलं होतं गाडी बैल लागलं यायनं मग काय कोणाच्या आपलं कसं मोठ्या माणसाच्या हाताने काम करून घेतले पाहिजे काही आपलं चल म्हणलं मोठा कुठं मोठा ते पैशाचे पानं आणायला गेला हो परसाद आता आपल्याला कायच्यावर वाटावं मग हो ते गेला आणाली तर आता तुम्ही काय करा चूल गिल मांडा लाकडं फाकडं जमा करा सुरुवात करून द्या आपलं हो इकडे आजूबाजून सगळी शेणं पटकन कसं शिरा शिजला पाहिजे 2 वाजे लोक बरोबर ठीक आहे ना मग मी पाहतो ते त्याची काही काळजी करू नको तू हो तू बाकीचं पाय बरोबर हा ठीक आहे मग म्हणलं ते कलरचा डब्बा आणला रे कलरचा कलर गिलर मारणं जरा झेंडा गिंडा सांगितलं होतं, आणला का ती ना सगळं आहे सामान गाडीत मी आता फक्त एक थैली आणली सगळं काजू बदाम पिस्ता सगळं सगळं बिलकुल हगीच नाही असं हो हो बरोबर आहे कोण सांगितलं कोण म्हणलं एवढं मोठं सामान आणा तुम्हाला कोण होय ते सांगणार इतकं मोठं काय सांगितलं काही आपल्याला का म्हणलं हा डालड्याचा शिरा करून राहिला तू एवढं मोठं आपण आता वानर शेनेले प्रसाद महाप्रसाद करून राहिलो काही तर शोभला पाहिजे काही करता का मॅच सांगितलं त्याला मॅच करायचं तर चांगलं करायचं बरोबर बरोबर तेच वाटलं ना मला वाटलंच तरी हेच होय काही नाही कोणी ना कोणी हाय याच्या मागं हात आहेच म्हणलं बरोबर ठीक आहे काही हरकत नाही गंज गिंज आणला का हो गंज आणला गड्या पण कसं पाहिजे म्हणलं जास्त काय नको होऊ दे म्हणलं ते गुंपाबुटी जाऊ हो झुंबर भाऊ आले होते आपलं ते हे घेऊन दे दुसरा काही गंज नाही घरी काही आपली ठाव लागत नाही म्हणलं पाहिजे फक्त तर कायले आणला बा ती एक कळी होती म्हणा तशी देवदाच्या वावरातली हो ती आहे म्हणा हो पण तरी काम पडवूनच त्याचं बरं पाहू ना बरोबर माती लावा लागेल त्याला खालून हो पाहिजे बरोबर करत ती ती मातीन काय का पाहिजे फक्त खराब नको होऊ द्या हो कसं मला इकून जाऊन वापस नेऊन दळण टाका लागते त्याला ओके राहू द्या आपण फालतू आणायचंच कायले अशायच्या जाऊ तिकडे हो चला घ्या आता कामोकामी लागा फटोफट हो करा जा कलर लाव रे तू भुसण्या कलर लावून दे अरे झालं का रे कंदील शिरा झाला का म्हणलं हा झालं का सगळं झालं ओके अरे झाला का रे शिरा झाला का म्हणलं आला ना त्याचा बॉस आला ना हो झालं का म्हणती विचारून राहिला तरी हा झालं का नाही अजून झालं आता 5 मिनिटांनी हो जरासा फक्त जरासा कसं 68 वाजा आहे बस झाला ओके बिलकुल हो आता 5 मिनिटांनी बोलावून घे म्हणा त्याला म्हणजे झाल्यासारखाच आहे समजा नाही का बरोबर हे बा कसं सगळी मंडळी आजूबाजून आसपास बसेल आहे बिलकुल हिशोबावर हो आपल्यासारखी समजा कंदील बुड्यासारखी तर हे बा कंदील तू काय कर लवकरात लवकर गंज खाली काढ आणि ते आपले पानं घे पैसाची आणि पटोपट त्याच्यावर शिरा टाक आणि इथं आपले आणून ठेवून दे आंबा रे 40 वाजणं होऊ द्या ना माई जराशी राहिली आता एवढी झाली की बस हो निवत गिवत इकडे आणा पहिले मंदिरात निवदही राहायलाच वाटते काळ बरं कंदील हो निवत गिवत काढ भूषण तू आसपासचे सगळे जे आहे का नाही आण बरं इकडे हो आण द्यायला सगळे यायला म्हणा चला 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 कर हो हुप करायचं आणि घेऊन यायचं जाऊ का आम्ही जाऊ का जा तुम्ही तिघे जण जा आणि पटोपट आणा ते जिकडून तिकडून आहे जिकडे जिकडे वानर शेणा दिसते ते सगळे घेऊन यायचा हो तोपर्यंत आम्ही इकडे पात्र वाढून ठेवतो बरोबर हो निवत गिवत दाखवून देतो यायची 40 वाजणं होऊन जाते हो ओके मग हा बरोबर ठीक आहे हो लहू में बसा लिया जिसने मेरे श्री राम को ऐसी भक्ति ना देखी कहीं नमन भक्त हनुमान को नमन भक्त हनुमान को